आता आपण जी सगळी वास्तविकता जर तपासली, 2 दिवसापूर्वीच ज्यावेळेला कुटुंबाने त्या फिर्यादी आरोपीच्या विरोधामध्ये जेव्हा फिर्याद दिल्यानंतर त्यांनी वास्तविकता त्याच्यामध्ये मांडलेली होती, की आमच्या मुलीला पळून नेलेलं आहे. आणि आजही आपण जर त्या सगळ्या घटनाक्रमावर जर पाहिलं, त्या मुलीचा व्हिडिओ जर पाहिला, तर त्या मुलीनेच व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं, तसं आता तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला, त्या मुलीचा व्हिडिओ आला. तर व्हिडिओ जर आपण बारकाईनं पाहिला, त्या मुलीचं वय आता जवळपास पोलिसांच्या माहितीप्रमाणे 19 वर्ष त्या मुलीचं वय, म्हणजे 18 पूर्ण आहे. आणि तिच्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलेलं आहे, की माझे 9 वर्षापासून त्या मुलाच्या समवेत माझे प्रेमाचे संबंध होते. म्हणजे याचा अर्थ 9 वर्षापूर्वी जर म्हटलं, 19 वर्षाचं वय आज आहे, तर मग तिचं वय झालं 10. म्हणजे यालाच आमचं जे म्हणणं आहे, की जेव्हा 18च्या आत ह्या मुली ज्या वेळेला असतात, तर त्यावेळेस त्यांना कुठंतरी प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवण्याच्या बाबतीमधला पुढाकार काही लोकांनी घेतला जातो, असा आमचा वारंवार संशय, शंका ही आमची आहे. त्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी ही लोक वारंवार प्लॅनिंग करून अशा घडून आणतात. आणि म्हणून या मुलीच्या बाबतीमध्ये देखील 10 वर्षापासून हिला कुठंतरी सातत्यानं संपर्कामध्ये ठेवणं, वयाच्या 10व्या वर्षापासून, आणि आज कुठेचा 18 वय झाल्यानंतर या गोष्टी आपल्यासमोर येतात. त्या मुलीला लगेचच ताबडतोब घेऊन जाण्याचा प्रकार होतो. कशा प्रकारे घेतलं हे आपल्या सर्वांना, महाराष्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्राचे सगळं चित्र हे मीडियाच्या माध्यमातून सर्वांनी नजरेसमोर पाहिलेलं आहे. त्यामुळं यालाच आमचं जे म्हणणं आहे, की यालाच नाव जे आहे हे लव्ह जिहाद आहे. कारण की 18 पूर्ण असल्यापासूनच त्यांना टार्गेट करणं, ही जे काय आहे, हे संपूर्ण घटनाक्रम त्याच्याच पद्धतीत होतो. म्हणून याला लव्ह जिहाद हे जे नाव आहे, हे योग्यरित्या कुठेतरी आपल्याला समोर असताना पाहायला मिळतं. पासून सातत्याने 3-4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ह्या बाबतीतला कायदा तयार झाला पाहिजे, अशी आमची वारंवार ही मागणी ही आमची सातत्यानं सुरू आहे. आणि आम्ही प्रयत्नशील आहोत, की देशामध्ये, राज्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये असे कायदे हे अंमलात आले पाहिजेत. ही आमची